मित्रांनो, ती अचानक बदलते. कालपर्यंत प्रत्येक मेसेजला लगेच रिप्लाय करणारी ती आज सीन करून सोडते. फोन उचलत नाही. समोर आली तरी नजर चुकवते आणि तुमच्या मनात एकच प्रश्न फिरत राहतो, तिला काय झालंय? मी काही चुकलो का? ती मला दुर्लक्ष का करते? पण थांबा, हे दुर्लक्ष रागातून आहे का की दुखावल्यामुळे, की ती स्वतःशीच लढते? मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण उलगडणार आहोत, स्त्री जेव्हा दुर्लक्ष करते तेव्हा तिच्या मनात चाललेली प्रत्येक भावना, प्रत्येक संघर्ष आणि प्रत्येक न बोललेला शब्द. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण कदाचित तुमच्या आयुष्यातल्या कोणत्या तरी नात्याचं सत्य आज उघड होणार आहे. मित्रांनो, समाजाने आपल्याला एक चुकीची शिकवण दिली आहे. पुरुष रागावला की तो बोलतो, पुरुष दुखावला की तो व्यक्त होतो, पण स्त्री दुखावली की ती गप्प बसते, स्त्री थकली की ती शांत होते, स्त्री तुटली की ती दुर्लक्ष करते. स्त्रीचं दुर्लक्ष म्हणजे कमजोरी नाही, ते तिचं संरक्षण कवच असतं. जेव्हा तिच्या शब्दांना किंमत राहत नाही तेव्हा ती शांततेचा आधार घेते. मित्रांनो, स्त्री जेव्हा दुर्लक्ष करते तेव्हा ती आधी तुमच्याशी नाही, ती स्वतःशीच लढत असते. मी जास्त अपेक्षा तर नाही करत ना, मीच जास्त प्रेम करत होते का, माझी किंमत आहे का खरंच? ती प्रत्येक गोष्ट पुन्हा पुन्हा मनात फिरवत असते. ती रात्रभर झोपत नाही आणि सकाळी हसण्याचा मुखवटा घालते. तिचं दुर्लक्ष म्हणजे तिच्या मनात चाललेला गोंधळ. मित्रांनो, स्त्री एका रात्रीत बदलत नाही. ती आधी समजावते, ती आधी माफ करते, ती आधी सहन करते. पण जेव्हा तिला जाणवतं की तिच्या भावनांना किंमत नाही तेव्हा ती बोलणं बंद करते. कारण तिला माहीत असतं, मी कितीही बोलले तरी काही बदलणार नाही. हे दुर्लक्ष म्हणजे शिक्षा नाही, हे थकव्याचं चिन्ह आहे. ती दुर्लक्ष करते कारण तिला शांतता हवी असते. स्त्रीला गोंधळ नको असतो, तिला स्पष्टता हवी असते. पण जेव्हा नातं तिला फक्त प्रश्न देतं तेव्हा ती स्वतःसाठी शांतता निवडते. ती तुमच्यापासून पळत नाही, ती स्वतःला वाचवत असते. मित्रांनो, स्त्री जेव्हा दुर्लक्ष करते तेव्हा तिच्या मनातला सगळ्यात मोठा प्रश्न असतो, मी कमी पडले का? मी स्वतःला दोष देते. ती स्वतःवरच चिडते, ती स्वतःला कमी लेखते आणि हळूहळू ती भावनिकरित्या मागे हटते. मित्रांनो, दुर्लक्ष म्हणजे प्रेम संपलंय का? नाही, नेहमीच नाही. खरं तर अनेक वेळा दुर्लक्ष म्हणजे ती अजूनही काळजी करते, म्हणून ती गप्प आहे. कारण तिला माहीत असतं, जर ती बोलली तर ती रडेल आणि तिला कमकुवत दिसायचं नसतं. एक सत्य लक्षात ठेवा, स्त्री नातं सोडते तेव्हा नाही, ती नातं सोडण्याआधी खूप आधी हरलेली असते. ती मनातून आधीच थकलेली असते. तिचं दुर्लक्ष म्हणजे तिने आतून हार मानलेली असते. मित्रांनो, ती दुर्लक्ष करते तेव्हा तुम्ही काय करायला हवं? तिला इग्नोर करू नका, तिला दोष देऊ नका, तू बदललीस असं म्हणू नका. तिला ऐका, तिच्या भावनांना मान द्या. शांतपणे विचारा, मी तुला दुखावलं का? कारण कधी कधी एक प्रामाणिक प्रश्न एक संपूर्ण नातं वाचवतो. मित्रांनो, स्त्रीला काय हवं असतं? तिला महागडे गिफ्ट नकोत, तिला मोठ्या गोष्टी नकोत. तिला हवं असतं लक्ष, आदर, भावनिक सुरक्षितता आणि सर्वात महत्त्वाचं समजून घेणं. मित्रांनो, जर एखादी स्त्री
तुमचं पूर्णपणे दुर्लक्ष करत असेल तर लक्षात ठेवा, ती आधी खूप वेळ तुमच्याकडे पाहत बसलेली असते. ती आधी खूप वेळ वाट पाहते आणि जेव्हा ती थांबते तेव्हा ती खरंच थांबते. मित्रांनो, कधी एखादी स्त्री शांत झाली तर तिला दुर्लक्षित समजू नका, कारण तिची शांतता तिच्या आतल्या वादळापेक्षा भयानक असते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच भावनिक वास्तववादी विषयांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण भावना समजल्या तर नाती वाचतात.